विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज फडगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका ही इयत्ता 7वी स्कॉलरशिप नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 3.4 या ठिकाणी वर्णमाला व अक्षरमाला हा घटक आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. बुद्धिमत्ता या विषयातील स्वाध्याय 3.4. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप व 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. त्यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोज चला होता शिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. आपल्याला हे अक्षरमाला वर्णमाला हा घटक अभ्यासावायचा आहे. तर पहा, या ठिकाणी काय दिलेलं आहे, KOQ. आता KOQ यावर आपण समसंबंध अक्षरमाला वर्णमाला या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा. के चा संबंध OC जसा आहे तसाच संबंध QC क्यूचा कोणत्या अक्षराशी आहे. तर पहा, हे जे के आहे ते या ठिकाणी वर्णमाला आहे. पहा, हे 5, 5, 10 आणि 11 सुरुवातीपासून हे 11 नंबरला आहे. आणि O हे 5 इकडून विरुद्ध दिशेनं पहा, उजवीकडून हे 5, 10 आणि हे 11, म्हणजे हे डावीकडून 11 नंबरला आहे आणि हे उजवीकडून 11 नंबरला आहे. तसंच क्यू हे अक्षर डावीकडून किती क्रमांकाला आहे, 5 आणि 5, 10 आणि 5, 15, 16, 17 क्रमांकाला आहे. मग आता उजवीकडून 17 क्रमांकाला 5 आणि 5, 10 आणि 5, 15, 16, 17 आय. उजवीकडून 17 क्रमांकाला आय. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 2. काय आहे प्रश्न क्रमांक 2? या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, EA चा संबंध FC जसा आहे तसाच संबंध IC चा कोणत्या अक्षराशी आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं E आणि A, तर E आणि A काय, E 5 क्रमांकाला आहे, E 1 क्रमांकाला आहे. आणि F किती क्रमांकाला आहे, तर F हे 6 क्रमांकाला आहे. मग 5 आणि 1 बरोबर 6. तसंच I किती क्रमांकाला आहे, 9. आणि C किती क्रमांकाला आहे, 3. तसं 9 आणि 3 12 क्रमांकाचा अक्षर आहे L. उत्तर काय? पर्याय क्रमांक 3 L हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 3 L हे उत्तर येईल. आलं. चला पुढचा प्रश्न. चला पुढं काय आहे, QSUW RTVX प्रश्नार्थ चिन्ह FHJL. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे पहा. तर आपण अगोदर हे ABCD हे EFGHIJ KLMNO PQRST UVWXY. तर पहा, हे QSUW RTVX आणि इथं येणारे अक्षरे 4 हे असंच ठेवू, FHJL. आता यांचा क्रम पहा. हे
क्यूचा अनुक्रमांक किती आहे? 5 आणि 5 10 आणि 5 15 16 17 आहे. एसचा किती आहे? 5 आणि 5 10 आणि 5 15 16 17 18 19. हे एसचा किती आहे? 19. यूचा किती आहे? 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20 आणि 1 21. म्हणजे हे 17 आणि 2 19 आणि 2 21. डब्ल्यूचा किती आहे? 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20 आणि 3 23. 17 19 21 23. बरोबर आहे, 2 2 वाढत गेलेला आहे. त्यानंतर ह्या आरचा क्रमांक किती आहे? 5 आणि 5 10 आणि 5 15 16 17 18. हे आरचा किती आहे? 18. टीचा किती आहे? 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20. टीचा किती आहे? हे 20. म्हणजे 17 18 19 20. आणि व्हीचा किती आहे? हे 20 21 22 आहे व्हीचा. एक्सचा 20 21 22 23 24 आहे. ह्याचा किती आहे? 24 आहे. म्हणजे 17 18 19 20 21 22 23 24. तसं हे एफचा किती आहे? एफचा काय आहे? 6. एफचा जर 6 असेल तर हे इथलं आपल्याला शोधायचे. इथं प्रश्नार्थ चिन्ह इथं आहे. इथले 4 अक्षर शोधायचे. मग हे 17 18. आता 18 दिले तरी इथं 17 येईल. हे 6 दिले तरी इथं 5 येईल. 5 येईल म्हणजे काय येईल? हे इथं ई येईल. त्याच्यानंतर हे एचचा किती आहे? 8 क्रमांक आहे. मग इथं काय येईल? 7 नंबरचं अक्षर येईल. 8च्या अगोदरचं 7. 5 आणि 5 5 6 7. हे जी ई जी. ई जी कुठं आहे? इथं आहे. इथे एक आहे. हे 2 मध्ये आहे आणि 4 मध्ये एक आहे. बरं, पुढं जाऊ. जे. जेचा क्रमांक किती आहे? 10. मग 9 नंबरचं इथं आय येईल. ई जी आय. ई जी आय हे इथं आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय उत्तर? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं. चला पुढे जाऊ. पहा, पुढचा प्रश्न काय आहे? सी आय चा संबंध ई ओ शी जसा आहे तसाच संबंध कोणत्या वर्णाचा बी एच सी आहे? तर पहा, सी आय. आता या ठिकाणी काय आहे? सी किती क्रमांकाला आहे? 3 क्रमांकाला आहे. आय किती क्रमांकाला आहे? 9 क्रमांकाला आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे? हे ई 5 नंबरला आहे. ओ कितीला आहे? 5 आणि 5 10 आणि 5 15. म्हणजे 3 त्रिक 9. म्हणजे 3 गुणिले 3 बरोबर 9 नंबरचं अक्षर आलं. 3 न गुणल्यावर या 5ला 3 न गुणलं 15 नंबरचं अक्षर आलं. तसं हे बी 2 नंबरचं आहे. याला किती न गुणले? एच कितीला आहे? 5 6 7 8. म्हणजे 2ला 4 न गुणलं तर 8 नंबरचं अक्षर येईल. मग आता इथं या ठिकाणी एफ आहे. 4 न गुणा एफचं किती किती क्रमांक आहे? 6 क्रमांक आहे. 6ला जर 6 चूक 24. 24 क्रमांकाला एक्स यायला पाहिजे. म्हणजे इथं आहे पहा एफ एक्स. हे एफ 6 गुणिले 4 म्हणजेच हे 24 क्रमांकाला एक्स येईल. एफ एक्स पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पहा. सीई 15 जे बी. आता पहा, सीई बरोबर 15 जे बी बरोबर किती? हे 3 नंबरला आहे. गुणिले 5 3 5 15. जे किती नंबरला आहे? तर जे हे 10 नंबरला आहे. जे कितीला आहे? 10ला आहे. आणि बी 2 नंबरला आहे. 10 दुने 20. 20 क्रमांकाची कोणती वाराखडी आहे? तर टी. हे इथं काय येईल? मग 10 दुने 20 येईल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय उत्तर? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. पुढं जे सी जी. जे सी आणि जी. हे जे कितीला आहे? हे जे सी जी. हे जे 10 नंबरला आहे. हे वजा सी 3 नंबरला आहे. बरोबर जी 7 नंबरला आहे. पी जी. पी कितीला आहे? हे पी 16 नंबरला आहे. जी 7 नंबरला आहे.
16मधून 7 गेले, 9 राहिले. 9 नंबरचा अक्षर कोणता आहे? आय. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. आलं. चला त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. JOPIHRJO. आता हे जे कितीला आहे? 10 नंबरला आहे. ओ किती नंबरला आहे? 15 नंबरला आहे. 10 आणि 15 बरोबर 25. तसं त्या दोघांची बेरीज किती लागली आहे? 25. तसं पी किती नंबरला आहे? 16 नंबरला आहे. अधिक आय किती नंबरला आहे? 9 नंबरला आहे. या दोघांची बेरीज 25 येऊ लागली आहे. मग डी आणि डी किती नंबरला आहे? 4 नंबरला आहे. व्ही किती नंबरला आहे? 22 नंबरला आहे. 22 आणि 4 26. 22 आणि 4 26. तसंच आता जसं या दोघांची बेरीज 25 लागली, या दोघांची 25, तसं या दोघांची 26 उरल्या. तर आता कोणत्या ह्याची बेरीज 26 येते? पहा, HR. आता इथं जर आपण HR घेतलं तर Hचा अनुक्रमांक आहे 8 अधिक आरचा अनुक्रमांक आहे 18. 18 आणि 8 26. म्हणजे हे इथं जोडी बसते. HR पर्याय क्रमांक 1 ची जोडी बसते. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय? AB 4 प्रश्नार्थक चिन्ह आणि पुढं काय नंबर दिलाय? 84 दिलाय. आता एचा अनुक्रमांक 1 आहे, बरोबर आहे, आणि बीचा अनुक्रमांक 2 आहे. पहा, हे AB हे 1 गुणिले 2 बरोबर किती आहे? 2 आहे. हेच किती आला? 2. आणि हे किती आला? इथं पुढं 4 आहे. म्हणजे हे 2ला 2 न गुणल्यावर हे 4 इथं येऊ लागले, बरोबर आहे. तसं कशाची बेरीज गुणाकार 84 येतो? तसं त्याच पद्धतीनं कोणत्या ह्याचा गुणाकार 84 येतो? त्याला 2 न गुणावं लागेल. ह्याला 2 न गुणलं इथं. मग आता इथं ईचा नंबर किती आहे? 5. एफ पहिला पर्याय जर घेतला, ईचा किती आहे? 5. एफचा किती आहे? 6. 5 × 30. 30 दुनी 60. इथं 84. मग पहिला पर्याय येईल का? नाही. जीचा अनुक्रमांक किती आहे? 7 गुणिले एचचा अनुक्रमांक किती आहे? 8. 7 × 8 = 56. 56 गुणिले 2 112 होते. इथं 84 पाहिजे, येत नाही. NE पर्याय 3 NE. यांचा अनुक्रमांक किती आहे? 10 आणि 4 14 गुणिले ईचा किती आहे? 5. 14 × 5 = 70 गुणिले 2 140. हे बी येत नाही. त्याच्यानंतरचा पर्याय कोणता आहे? FG. हे FG. एफ किती क्रमांकाला आहे? F 6 क्रमांकाला आहे. जी कितीला आहे? 7ला. 6 × 7 = 42 गुणिले 2 84 येते. पाहे 42 गुणिले 2 84. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. आलं. चला, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 काय आहे? पहा, HP DL LV. आता HP, आता हे HP DL LV आणि पुढं एचचा अनुक्रमांक किती आहे? तर एचचा अनुक्रमांक आहे 8. पीचा अनुक्रमांक किती आहे? 16. डीचा अनुक्रमांक आहे 4. एलचा अनुक्रमांक आहे 12. आता या दोन्हीमध्ये फरक किती आहे? 8चा आहे. या 8मध्ये 8 मिसळलं की 16 आलं. तसं या 4मध्ये 8 मिसळलं की 12 येऊ लागले, बरोबर आहे. म्हणजे 8 ॲड होऊ लागले. तसं या ठिकाणी आपल्याला या एलमध्ये एलचा अनुक्रमांक किती आहे? 12 आहे. व्हीचा अनुक्रमांक किती आहे?
22 आहे. मग या 12मध्ये 10 मिसळलं की 22 येऊ लागले. तसं आता आपल्याला कोणत्या ह्याच्यामध्ये 10 मिसळलं की पुढचं अक्षर येते एन आणि डी. आता एन डी जर घेतलं तर एन मोठा आहे, एनचा अनुक्रमांक जास्त आहे, डीचा अनुक्रमांक काय आहे, कमी आहे. त्याच्यामुळे एन डी येणार नाही. डी एन हे डीचा अनुक्रमांक 4 आहे. हे काय डी एन, डीचा अनुक्रमांक किती आहे, 4 आहे. आणि एनचा अनुक्रमांक किती आहे, 14 आहे. मग पहा इथं या 4मध्ये 10 मिसळले की 14 म्हणजे डी एन पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय येऊ लागले, पर्याय क्रमांक 2 डी एन हे उत्तर या ठिकाणी येत आहे. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 10 का आहे, ओ ए एच एच टी सी. आता पहा तर ओचा अनुक्रमांक किती आहे, ओचा अनुक्रमांक 15 आहे, अधिक एचा अनुक्रमांक किती आहे, 1 आहे. दोघांची बेरीज झाली 16. हे एचचा अनुक्रमांक 8 अधिक एचचा अनुक्रमांक 8, दोघांची बेरीज झाली 16. त्यानंतर या टीचा अनुक्रमांक किती आहे, तर टीचा अनुक्रमांक आहे 20 अधिक सीचा अनुक्रमांक किती आहे, 3, दोघांची बेरीज होती 23. मग आता 23 बेरीज असलेला दुसरं कोणती जोडी आहे, के एम. के एम जर आपण पहिला पर्याय जर के एम घेतला तर केचा अनुक्रमांक किती आहे, 11 अधिक एमचा एमचा 13, किती होऊ लागले, हे 24. पण आपल्याला 23 पाहिजे म्हणून हे येणार नाही. पुढचा पर्याय एल के. आता या एलचा अनुक्रमांक किती आहे, 12 आहे, अधिक केचा अनुक्रमांक 11, 11 आणि 12 23 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे येऊ लागले. इथं आपल्याला 23 आले, तसं इथं आपल्याला 23 बेरीज आलेली आहे. पर्याय क्रमांक काय येऊ लागले, 23 हे येऊ लागले. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 11 का आहे इथं, हे डी बी आय सी पी डी. हे 4 नंबरचं आहे, हे 2 नंबरला आहे, हे 9 नंबर आहे, हे 3 नंबर आहे. पीचा अनुक्रमांक आहे 16 आणि डीचा अनुक्रमांक आहे 4. म्हणजे हे 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. म्हणजे हे 2 झाले की 3 येऊ लागले, 3 झाले की 4 येऊ लागले. आता 4 झाले की 5 येते, म्हणजे 5चा अनुक्रमांक कोणता, ई. आणि मग ह्याचा हे वर्ग आहे, ह्याचा हे काय आहे, वर्ग आहे. तसं ह्याचा हे वर्ग आहे, हे 4चा वर्ग आहे. मग आता इथं 5 नंबरला ई आहे. मग ईचा वर्ग, हे 5चा वर्ग किती आहे, 25. मग 25 क्रमांकाला कोणता आहे, तर वाय आहे. तर मग आपलं उत्तर काय येईल, वाय ई पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. वाय ई पर्याय क्रमांक 2. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 12 का आहे, बी डी जी आय. बी डी जी आय. पहा हे बी डी जी आय, हे 2 नंबर आहे, ह्याचा 4 नंबर आहे, ह्याचा 7 नंबर आहे, ह्याचा 9 नंबर आहे. मग काय केले, 2मध्ये 2 मिसळले की 4, 4मध्ये 3 मिसळले की 7, 7मध्ये 2 मिसळले की म्हणजे 2 3 2. पुढं व्ही टी क्यू ओ. व्ही टी क्यू ओ. ह्या व्हीचा अनुक्रमांक आहे 22, टीचा किती आहे, 20 आहे. या क्यूचा किती आहे, 17 आहे. आणि ओचा किती आहे, 15 आहे. मग हे ह्याच्यामध्ये 2 वजा केले, इथं 3 वजा केले आणि परत 2 वजा केले. इथं 2 3 2 ॲड होत गेले आणि हे वजा 2 वजा 3 वजा 2 असं झाला क्रम. मग आता इथं काय येईल, हे इथं येईल जी आय एल एन. जी आय एल एन. आता या ठिकाणी या जीचा अनुक्रमांक किती आहे, ह्याचं 7 आहे, हे 9 आहे. ह्याचा एलचा किती आहे, 13 आहे, 12 आहे. आणि एनचा 14. म्हणजे हे 2 ॲड झाले, इथं 3 ॲड झाले आणि इथं 2 ॲड झाले. तसं
आता या ठिकाणी काय केले पहा, आता कोणत्या ह्याच्यामध्ये -2 -3 -2 हा क्रमांक येईल, तर पहा पर्याय क्रमांक जर आपण SQNK जर पाहिला तर यसचा अनुक्रमांक किती आहे, यसचा अनुक्रमांक आहे 19, क्यूचा अनुक्रमांक किती आहे 17, यांचा अनुक्रमांक आहे 14 आणि या ठिकाणी आपल्याला केचा अनुक्रमांक आहे 11. मग इथं काय झालं, हे 2 वजा झाले, 3 वजा झाले, पुन्हा इथं 2 वजा पाहिजे, म्हणजे इथं 2 वजा पाहिजे तर इथं काय व्हायला लागले 11, याच्याऐवजी 12 आलं पाहिजे. मग इथं जर यल जर आलं 12 क्रमांकाचं तर हे SQNL आहे पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न काय आहे पहा, ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY PEN 16 5 14. आता पहा, ह्या पीचा अनुक्रमांक किती आहे 16 आहे, हे पीचा अनुक्रमांक इथं 16 दिले, हे ईचा अनुक्रमांक इथं 5 दिले, हे यांचा अनुक्रमांक 14 दिले, तसं INK. आता आयचा अनुक्रमांक किती आहे, तर आयचा अनुक्रमांक आहे 9, यांचा अनुक्रमांक आहे 14 आणि या केचा अनुक्रमांक किती आहे 11, म्हणजे 9 14 11, 9 14 11, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल 9 14 11, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं. चला प्रश्न क्रमांक 14 काय आहे, प्रश्न क्रमांक 14, ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY. पहा आता या ठिकाणी काय दिले, EDA हे 5 नंबर आहे, हे 4 नंबर आहे, 1 नंबर आहे, या दोघांची वजाबाकी जर केली तर 1 येते. तसं IHE, आयचा क्रमांक 9 आहे, याचा अनुक्रमांक किती आहे 8 आहे आणि ह्या ईचा अनुक्रमांक किती आहे 5 आहे, किती आहे 5 आहे. तर इथं काय केले पहा, हे ईचा अनुक्रमांक 5 आहे, ह्याचा 4 आहे, 1 आहे, मग ह्या 5 मधून 1 वजा केले 4, ह्या 4 मधून 3 वजा केले, तसं 9 मधून इथं 1 वजा केले आणि इथं 3 वजा 1 वजा 3, तर इथं काय येईल, हे USP, हे USPचा अनुक्रमांक पहा, यूचा अनुक्रमांक आहे 21, यसचा अनुक्रमांक किती आहे 16 17 18 19, हे 2 वजा केलं बघा इथं, आणि पीचा अनुक्रमांक किती आहे तर 16 आहे, ह्याचा 16, हे वजा 3 केले, म्हणजे -2 - 3. आता -2 - 3 कोणता पर्यायामध्ये आहे ते आपण पाहूया. पहिला पर्याय जर घेतलो आपण TRO, टीचा अनुक्रमांक किती आहे 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20, ह्याचा 20 आहे. आरचा किती आहे 18 आहे, पहा इथे हे -2 आलं. आता -3, 18 मधून 3 वजा गेले पाहिजे, म्हणजे 15 क्रमांकाला ओ आहे इथं, हे -3, हे 15 क्रमांकाचं ओ, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. -2 - 3 इथं काय येते TRO. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू आपण,
प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 का आहे MQSCE बरोबर किती. आता एमचा अनुक्रमांक 13 आहे, क्यूचा अनुक्रमांक 17 आहे, बरोबर आहे. एसचा अनुक्रमांक 19 आहे, सीचा अनुक्रमांक 3 आहे, ह्याचा 5 आहे. या का आहेत, या क्रमवार मूळ संख्या येतात, बरोबर आहे. 13 झाले की 17, 17 झाले की 19, तसं 3 झाल्यावर 5, 5 झाल्यावर 7, 7 या अनुक्रमांकाला जी हे अक्षर येते. काय येते, जी. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर, पर्याय क्रमांक 4 आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आपल्यासाठी, डी आय प्रश्नार्थक चिन्ह एक्स इथले आपल्याला वर्ण शोधायचा आहे. आता या डीचा अनुक्रमांक किती आहे, तर या डीचा अनुक्रमांक आहे 4. डीचा अनुक्रमांक किती आहे, 4. पहा, ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY हे डी 4 नंबरला आहे ह्या गटामध्ये. आय दुसऱ्या गटामध्ये हे नवी 4 नंबरला आहे. एक्स कितव्या गटाला आहे, हे 4 नंबरला आहे या गटामध्ये, बरोबर आहे. तर आपल्याला आता ह्याच्या पाठीमागच्या गटामध्ये हे 4 नंबरचा अक्षर यस आहे, तर इथं काय यस हे येईल. उत्तर काय येईल, यस येईल. आलं. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 17 का आहे, प्रश्न क्रमांक 17 BD इथं या ठिकाणी एक वर्ण येणार आणि इथं आहे वाय. आता BDY या बीचा अनुक्रमांक किती आहे, 2. डीचा किती आहे, 4 आणि वायचा किती आहे, 25. मग तुमच्या एक लक्षात आलं का याच्यावरून, या 2चा वर्ग बरोबर 4. तसं हा कितीचा वर्ग आहे, 5चा वर्ग बरोबर 25. म्हणजे इथं 5 क्रमांकाला ई या अनुक्रमांक येते. काय येते, ई. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 18 GJBOER. आता ह्या जीचा किती आहे अनुक्रमांक, जी आहे 7, जेला किती आहे 10, ह्याचा किती आहे, बीचा अनुक्रमांक आहे 2 आणि ओचा आहे 15. म्हणजे या दोघाची बेरीज 17, तसं या दोघाची बेरीज 17 येऊ लागले. तसं हे ईचा अनुक्रमांक आहे 5 आणि आरचा अनुक्रमांक किती आहे, 18. 5 आणि 18 23. आता पर्यायात कोणत्या ह्याची बेरीज 23 येते ते पाहू आपण. पहा, ABCDE FGHIJKLMNOPQRSTUVWXY. तर आता या ठिकाणी KM दिले. पहिला पर्याय KM, आपल्याला बेरीज 23 आली पाहिजे. केचा किती आहे, हा 11 आहे आणि एमचा किती आहे, 13. म्हणजे ह्याची बेरीज 24 येऊ लागले. हे येईल का, नाही. केचा अनुक्रमांक आहे 11 आणि जेचा आहे 10, ह्याची बेरीज येऊ लागले 21. हे येईल का, नाही. केचा अनुक्रमांक 5, 6, 7, 8, 9, 10, 11 अधिक एनचा किती आहे, 5 आणि 5 10 आणि 5 15. म्हणजे ह्याचं हे 14 आहे. ह्याची बेरीज येऊ लागली 25. KL जर घेतलं तर केचा अनुक्रमांक किती आहे, 11 अधिक एलचा अनुक्रमांक किती आहे,
आता एलचा अनुक्रमांक किती आहे? 5 आणि 5 10, 11, 12. हे 11 आणि 12 किती झाली बेरीज? 23. तर म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय उत्तर? पर्याय क्रमांक 4 आलं. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19 काय आहे? हे FMT. आता FMT हे ABCDE FGHIJ त्यानंतर KLMNOPQRS TUVW 3 4 5 FGHIJ KLMNO इथं येते, हे इथं PQRST UVWXY. एफचा किती अनुक्रमांक? 6. एमचा किती आहे? 13. आणि टीचा किती आहे? हा टी इथं आहे, टीचा 20 येते अनुक्रमांक. टीचा किती येते? 20 येते. त्यानंतर AHO एचा किती आहे? 1 आहे. एचचा किती आहे इथं? 8. ओचा किती आहे? 15. मग पहा, या 6 मध्ये 7 मिसळलं की 20 येते, 13 मध्ये 7 मिसळलं की 20 येते, 1 मध्ये 7 मिसळलं की 8, 8 मध्ये 7 मिसळलं की 15. तसं कोणत्या ह्याचा हे NSX अनुक्रमांक, ह्याचं एनचं काय पाहू? एन किती आहे? 5 आणि 5 10, 11 12 13 14. एस कुठं आहे? इथं आहे, 15 16 17 18 19. ह्याचं एस 19 आहे. एक्सचा किती आहे? 24. म्हणजे 14 मध्ये 5 मिसळलं 19, 19 मध्ये 5 मिसळलं की 24. मग आता 5 5नं पुढं गेलेलं आहे. तर आता मग कोणत्या पर्यायामध्ये 5 5नं हे पुढं गेलेलं आहे पाहू आपण. 5 5 पहिल्या वर्णाच्या अनुक्रमांकामध्ये 5 मिळालं की पुढचा वर्णाचा अनुक्रमांक येऊ लागलाय. AEI हे AEI ह्याचा अनुक्रमांक 1 आहे, ह्याचा 5 आहे, आणि ह्याचा एफचा किती आहे? AEI आहे, इथं आयचा 9 आहे. मग हे 4चा फरक आहे, येणार नाही पहिला. AFK. आता एचा अनुक्रमांक किती आहे? 1 आहे. एफचा अनुक्रमांक किती आहे? 6 आहे. आणि केचा अनुक्रमांक किती आहे? 11. हे 5 आणि इथं 5 5 5नं पुढे गेले, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतंय. आले. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 काय आहे पहा. या ठिकाणी आपल्याला VSQ दिले, HKM दिले, ROM दिले, आणि इथला आपल्याला काढायचं आहे. तर हा एमचा अनुक्रमांक किती आहे? इकडून बघा, हे 13वा आहे. ओचा अनुक्रमांक 5 आणि 5 10 आणि 11 आहे. आरचा अनुक्रमांक इकडून किती आहे? आर कुठं आहे? इथं आहे, हे 6 7 8 आहे, म्हणजे 13 11 8. आता एचचा, एच ह्या 8 नंबरला इकडून आहे, मग के कितीला आहे? इकडून हे 11. पहा 8 11, म्हणजे ह्याचं इकडून आहे आणि ह्याचं इकडून अनुक्रमांक आहे, आणि हे एम दोन्हीकडून बी 13 नंबरला येते. तसं हे क्यूचा इकडून किती आहे अनुक्रमांक? 6 7 8 9 आहे ह्याचा. एसचा किती आहे? हे 7 8 5 6 7 आहे एसचा इकडून, आणि व्हीचा किती आहे इकडून? 1 2 3 4 आहे. तर आता इकडून 4 नंबरला काय यायला पाहिजे? इथं डी यायला पाहिजे. इकडून 4 नंबरला इथं काय यायला पाहिजे? डी यायला पाहिजे. इकडून 7 नंबरला 5 6 7 हे जी यायला पाहिजे. इकडून 9 नंबरला आय, म्हणजे DGI हे उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर यायला पाहिजे. आलं. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. काय प्रश्न क्रमांक 21? ECF पहा, ECF
ईचा अनुक्रमांक किती आहे 5, हे 3 आणि एफचा किती आहे हे 6. म्हणजे ह्या 5मधून 2 गेले, 3 राहिले आणि 3मध्ये 3 मिसळले की 6 वजा 2 अधिक 3 WUX. हे W इथं आहे. डब्ल्यूचा अनुक्रमांक किती आहे 21, 22, 23. यूचा अनुक्रमांक किती आहे 21. एक्सचा अनुक्रमांक किती आहे 24. म्हणजे हे 2 वजा झाले आणि ह्याच्यात हे 3 ॲड झाले. त्याच्यानंतर एच, जे आणि जी. एचचा किती आहे 8, ह्याचा 10. म्हणजे ह्याच्यामध्ये हे 2 ॲड होऊ लागले आणि ह्या जीचा किती आहे 7. म्हणजे 2 अधिक 2 वजा 3 होऊ लागले. तसं पुढं आता कोणत्या पर्यायामध्ये QSP जर पर्याय घेतला तर क्यूचा 5 आणि 5 10 आणि 5 15 16 17 अधिक 2 हे 19 आलं इथं. ह्याच्यातून आता वजा 3 पाहिजे. म्हणजे 16 नंबरचं 5 आणि 5 10 आणि 5 15 16 नंबरला P. म्हणजे QSP पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते QSP पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. पुढचा प्रश्न क्रमांक 22. प्रश्न क्रमांक 22 काय आहे C, J आणि M. आता C, J, M. Cचा अनुक्रमांक आहे 3, Jचा आहे 10, ह्याचा 13. पुढं F, K, Q. Fचा अनुक्रमांक आहे 6, Kचा अनुक्रमांक आहे 11, Qचा अनुक्रमांक आहे 17. म्हणजे पहा हे बेरीज होऊ लागले आहे. जो पहिल्याच्या अनुक्रमांकाची दुसऱ्याच्या अनुक्रमांकाची जी बेरीजेचा अनुक्रमांक येईल बेरीज येईल ते तिसऱ्याचा अनुक्रमांक आहे. त्यानंतर I, J, S. हे आयचा 9 आहे, जेचा 10 आहे, एसचा 19. म्हणजे पहिल्याचा आणि दुसऱ्याची बेरीज म्हणजे 19 बेरीज आली पाहिजे. ही ERW म्हणजे या दोघांच्या अनुक्रमांकाची बेरीज ह्याचा अनुक्रमांक आला पाहिजे. हा W किती नंबरला आहे 23 नंबरला आहे. किती नंबरला आहे 23. मग ईचा किती आहे 5 अधिक आरचा 18 आहे का 5 5 10 5 15 16 17 18 आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. या पुढं प्रश्न क्रमांक 23. FR बरोबर L, NX बरोबर किती. आता Fचा अनुक्रमांक किती आहे 8. आरचा अनुक्रमांक किती आहे 5 आणि 5 10 आणि 5 15 16 17 18 18 बरोबर आहे. आणि एलचा किती आहे 5 आणि 5 10 11 12. एलचा किती आहे 12. हे 18 आणि 8 किती झाले इथं 8 आणि 8 16 6 हातच्याला 1 1 आणि 1 2 26. एलचा अनुक्रमांक किती आहे इथं KL. एलचा अनुक्रमांक 12 आहे. मग हे एफचा अनुक्रमांक 6 आहे दादा इथं. 18 आणि 6 24 भागिले 2 बरोबर 12. तसं एनचा अनुक्रमांक किती आहे 5 आणि 5 10 11 12 13 14. आणि हे एक्सचा अनुक्रमांक किती आहे 24. 14 मध्ये 24 मिसळा 24 आणि 4 28 आणि 38 भागिले 2 बरोबर 19. 5 आणि 5 10 आणि 5 15 16 17 18 19. 19चं यस हे येते. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर पर्याय क्रमांक 4 आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 24. काय आहे प्रश्न क्रमांक 24. ए आणि बी. आता या ठिकाणी काय केले पहा. हे एचा अनुक्रमांक 1 आहे, ह्याचा बी 1 आहे. म्हणजे हे 1चा वर्ग 1. तसं हे 2 आहे, ह्याचा वर्ग किती येतो 4. म्हणजे इथं काय यायला पाहिजे डी यायला पाहिजे. मग इथं काय यायला पाहिजे डी यायला पाहिजे. आहे का नाही. मग ह्याचा जर आपण घन केलो तरी 1च येते. तसं 2चा जर घन केलो तर इथं 8 येते. 8 कोणता अक्षर आहे 8 नंबरला तर 8 नंबरला आहे एच. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते.
चला पुढचा प्रश्न. या ठिकाणी काय दिलेलं आहे? प्रश्न क्रमांक 25. PQRS हे PQRS RSPQ. आता पहा, हे PQRS लगटच आहे इथं PQRS. मग इथं काय केलंय? हे R अगोदर घेतले इथं सुरुवातीला, त्याच्यानंतर ह्याच्या पुढचं घेतले इथं, आणि त्याच्यानंतर हे PQ घेतले. म्हणजे हे दोन अक्षरे घेऊन पुन्हा हे दोन घेतले. तसं ABCD. आता इथं काय केलंय? R म्हणजे हे C अगोदर घेतले, CDAB. हे काय येईल आता? CDAB पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते? CDAB पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 26 काय आहे? हे GSDVIQ. आता GS 26 नंबर, Gचा किती अनुक्रमांक? 7. Sचा किती आहे? 19. दोघाची बेरीज किती आली? 26. तसं ह्याचा 4 आहे अनुक्रमांक, आणि Vचा 22 आहे. 22 आणि 4 बेरीज किती आली? 26. आयचा अनुक्रमांक किती आहे? 9 आहे. क्यूचा अनुक्रमांक किती आहे? 17. 17 आणि 9 किती झाले? 26. तर आता 26 येण्यासाठी या ठिकाणी आपण जर हे M घेतलं तर हे Mचा अनुक्रमांक 13, ह्याचा 13, 13 आणि 13 26, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. त्या दोघांच्या अनुक्रमांकाची बेरीज 26 येऊ लागले. त्याच्यानंतर हे पुढं GHI. आता GHI हे Gचा अनुक्रमांक किती आहे? 7, ह्याचा 8 आणि हे 9. 9 आणि 8 17, 17 आणि 7 24. मग हे Xचा अनुक्रमांक 24 आहे. तसं DEF हे 4 नंबरला आहे, हे 5 नंबरला आहे, आणि हे 6 नंबरला आहे. ह्याची बेरीज जर केली 9 6 15 येते. 15चा अनुक्रम 15 अनुक्रमांकाला कोणता अक्षर आहे? ओ आहे का? इथं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं. पुढं BCD. हे Bचा अनुक्रमांक किती आहे? BCD प्रश्न क्रमांक 28 कडे आलोत आपण. प्रश्न क्रमांक 28. आता Bचा अनुक्रमांक आहे 2, ह्याचा 3 आणि 4. हे लगटच आहेत हे. आणि हे Xचा अनुक्रमांक 24 आहे. आता यांचा काय संबंध आहे? तर पहा, 5 आणि 4 9 नाही, 6 6 चौक 24. ह्या गुणाकार आहे. 2 गुणिले 3 6, 6 गुणिले 4 24. तसं DEA. डीचा अनुक्रमांक 4 आहे, ईचा 5 आहे, गुणिले 1 4 पंचे 20. आता 20 या अनुक्रमांकाला कोणता अक्षर येते? तर 20ला आहे T. 20ला कोणतं येते? T हे अक्षर येते. आलं. चला प्रश्न क्रमांक 29. प्रश्न क्रमांक 29 काय आहे? हे N/G. N छेदामध्ये G. यांचा अनुक्रमांक 14 आहे, ह्याचा 7 आहे. हे X/L. Xचा अनुक्रमांक 24 आहे, Lचा अनुक्रमांक 12 आहे. आणि हे TJ. Tचा अनुक्रमांक आहे 20 आणि Jचा 10 आहे. म्हणजे पहा, छेदातल्या ह्याची दुप्पट आहे, किंवा ह्याला भागलं तर भागाकार 2 येते. 12 दुनी 24 2 येते, 10 दुनी 20 2 येते. छेदामध्ये जी संख्या आहे त्याच्यात दुप्पट संख्या अंशात आहे, दुप्पट अनुक्रमांक असलेली. मग RF जर घेतला आपण R, तर छेदातला Rचा अनुक्रमांक किती येते ते पहा. आणि मग Fचा अनुक्रमांक आपल्याला पाहावं लागेल. 6 येते. F किती आहे? 6 नंबरला आहे. आणि Rचा अनुक्रमांक किती आहे? मग आपण जर वर्णमाला पाहिली तर आपल्याला Rचा अनुक्रमांक किती येऊ लागला इथं? हे 5 आणि 5 10 आणि 5 15 16 17 18.
18ला हे एकनं 6नं भागलं तर 3, आपल्याला 2 आलं पाहिजे. बरोबर आहे, आपल्याला काय आलं पाहिजे? 2 आलं पाहिजे. पुढं हे एक्सचा आहे 24, एमचा आहे 13. 13 आणि 24ला भाग जात नाही. हे जेचा आहे इथं 10 आणि ईचा आहे 5. मग 10ला 5नं भागलं तर 2 येते. म्हणजे हे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. आलं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. का आहे इथं प्रश्न क्रमांक 30? हे FGHI. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे FGHI हे 6, 7, 8, 9 हे असे अनुक्रमांक आहेत. त्याच्यानंतर IKMO ह्याचा 9 आहे आणि केचा अनुक्रमांक किती येते? 10 आहे. म्हणजे आयचा 9 आहे, केचा 11, एमचा 13, ओचा 15. म्हणजे 9, 2, 11, 2, 13, 2, 15. म्हणजे हे लगट आहे आणि हे 2, 2च्या फरकानं आहे. पुढं NOPQ हे काय आहे? लगट आहे. NOPQ हे लगट आहे. तर आपल्याला काय होईल आता इथं 6 आणि 3, 9, 3च्या फरकानं. तर यांचा किती आहे? 14 आहे. 14 अधिक 3, इथं 3 अधिक झालं तर इथं 3 करा. तर 14 आणि 3 17. 17 नंबरला कोणता आहे? 5 आणि 5 10 आणि 5 15 16 17. 17 नंबरला कोणता आहे? तर क्यू आहे 17 नंबरला. क्यूच्या नंतर हे 2चा फरकानं. क्यूच्या पुढे 2 चला एस येते. एसच्या पुढे 2 चला यू येते. यूच्या पुढं 2 चला डब्ल्यू. म्हणजे हे QSUW हे उत्तर येते. QSUW पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.